केंद्रीय निवडणूक आयोगाच्याकडून अजित पवार यांच्या गटाला संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्याची घोषणा होताच बुधवारी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन चार पुतळा येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला। दरम्यान सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली। शरद पवार गटाचे नूतन अध्यक्ष म्हणून सुधीर खरटमल यांची निवड जाहीर करण्यात आली, तर कार्याध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक नाना काळे, माजी नगरसेवक तौफिक शेख यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले। शिवाय माजी महापौर नलिनी चंदले यांची प्रदेश महिला उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर माजी महापौर UN बेरिया यांची प्रदेश उपाध्यक्ष आणि शरद पवार गटाचे प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यांची काल निवड झाली, त्याचप्रमाणे कार्याध्यक्षपदी नाना काळे आणि तौफिक शेख यांची नियुक्ती करण्यात आली आणि प्रदेश उपाध्यक्ष म्हणून भारत जाधव आणि माझी या ठिकाणी निवड झाली आणि शहराचं प्रवक्तेपदी माझी निवड झालेली आहे। निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा एकतर्फी असून भविष्यामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याची माहिती बेरिया यांनी दिली। अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचा निर्णय सेंट्रल इलेक्शन कमिशनरने दिलेला आहे असं आमचं मत आहे, कारण या पक्षाची स्थापनाच माननीय शरदचंद्रजी पवार यांनी केलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये नाही तर तुम्ही सगळ्या आपल्या देशामध्ये जा, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा म्हणलं तर लहान मुलगाही म्हणेल की शरद पवारांचा, की फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी हे डेमोक्रेसीमध्ये बरोबर नाही आहे, तर तुम्हाला लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी बरोबर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि मेजॉरिटी पाहावी लागेल। फक्त तुमच्याकडे आमदार जास्त आहे म्हणून तुम्ही तुमचा पक्ष तुमचा, ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे, ही लोकांनाही मान्य नाही आणि म्हणून हे निकाल दबावाखाली दिलेला निकाल आहे आणि हा निकाल सुप्रीम कोर्टात टिकणार नाही, याला पक्षाचे हायकमांड चॅलेंज करणार आहेत। महेश कोठे हे अजित पवार गटामध्ये जाणार असा दावा उमेश पाटील हे नेहमी करतात, यावर महेश कोठे काय म्हणाले ते पहा। उमेश पाटील सुद्धा माझे चांगले मित्र आहेत आणि दादांचे माझे संबंध आहेत चांगले, त्यांनी मला गेल्या निधी दिला, त्यामुळे त्यांना वाटतं की मी त्यांच्या पक्षात असावं, त्यांना वाटणं वेगळं आहे, परंतु मी जाणार नाही अनेक वेळा डिक्लेअर केलेलं आहे, कारण सोलापूरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या सोलापूरची मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललेली आहेत त्यांच्यासाठी रोजगार आणण्याचं काम फक्त शरद पवार साहेब करू शकतात आणि IT पार्क त्यांच्यामुळे येते, त्यामुळे शरद पवार साहेबांना कोणाचा प्रश्न येतच नाही। नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालत शहरात शरद पवार गटाची ताकद आम्ही वाढवू असा दावा यावेळी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केला। मात्र माझी निवड झालेली आहे, त्याच्या मागे एकच आहे की पक्ष संघटना बळकट करण्याचे जे काही प्रयत्न करता येईल ते मी निश्चित करणार आहे। मागचे आपले अनुभव घेऊन पुढे आपल्याला जायचं आहे। कार्यकर्त्यांचा जो ओघ इकडे गेला होता तो सगळा आपण ओढून परत घेऊ आणि नव्या जोमाने आम्ही काम करणार आहोत आणि संघटना जेव्हा असेल तेव्हा सगळं चालतं असं मला वाटतं की आज आपण आमचे जे कार्यकर्ते आहेत मध्ये काही वेळा सरभर झाले होते, मग आता ते सगळे एकत्र आलेत माझ्याकडे आणि आम्ही नव्या जोमाने राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं गटाचं काम मोठ्या प्रमाणात करणार आहोत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष भारत जाधव, शंकर पाटील, माजी महापौर नलिनी चंदले, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांची उपस्थिती होती।